बदलापूरच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. आपण प्रशासनाशी काही बोललात याबद्दल? मी मुख्याधिकारी यांना आमचे अनंत जावळेकर यांनी जाऊन निवेदन दिलेले आहे. कारण की या ठिकाणी यावर्षी मला वाटतं थोडंसं दुर्लक्ष झालेलं दिसतंय की पावसा अगोदरच खड्डे भरायला पाहिजे होते, परंतु इथली राजकीय परिस्थिती सध्या डलमलीत झालेली आहे आणि मला वाटतं काही आमचे शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्या वाटत जाणून बुजून खड्डे भरले गेले नाही. बघत असाल डांबरची कामं रात्रंदिवस नको त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं. आम्ही त्या ठेकेदारांशी बोललो. त्यांनी सांगितलं की संबंधित नगराध्यक्ष असतील, तिथले इंजिनियर असतील, त्यांनी सांगितलं या विभागातच काम करायचं आहे आणि जाणून बुजून आज त्यांनी त्या रूटमधील खड्डे भरलेले नाही. आणि मला वाटतं नक्कीच आता लहान मुलं असो नागरिक असो रोज रोज त्या ठिकाणी येऊन बाईट देत असतात, नगरपालिकेची नाहक बदनामी करत असतात. तर आता तरी नगराध्यक्षांना माझी विनंती असेल की निष्पक्षपणे तुम्ही काम करायला पाहिजे. नक्कीच आज तुम्ही जनतेतनं निवडून आलेल्या नगराध्यक्षात असं क्लुशिक मन ठेवून नगरपालिकेचा कारभार करून चालणार नाही. प्रशासनाला काही पडली नाही, त्यांचं ते काम करत असतात. जी सिस्टीम आज जे नगरपालिकेत चाललंय ते या जनतेच्या हिताचं नाही. खरोखरच या बदलापूर शहराचा जसा विकास करायला पाहिजे, नुसतं रील्स काढून चालणार नाही. तर जी सामान्य लोकांची जी गरजेची कामं आहेत त्याला कुठच्या प्रकारचा निष्पक्षपातीपणा करून त्या ठिकाणची कामं केली पाहिजेत. आज बरेचसे उद्यानं बदलापूर शहरामध्ये चांगली बनवलेली आहेत, पण मला वाटतं मेंटेनन्स हा कुठच्याही प्रकारचा त्याला केला जात नाही. ती सुद्धा भकास झालेली उद्यानं मला बऱ्याचशा ठिकाणी दिसतात. नगराध्यक्षांनी खरं इकड तिकड फिरण्यापेक्षा जी सार्वजनिक हिताची जी कामं आहेत, उद्यानं असो, स्ट्रीट लाईट असो, रस्त्यांवरचे मला वाटतं रस्ते तर चांगले बनवण्याचं काम आम्ही केलेलंच आहे, पण त्यांच्या जॉईंट्सवरचे जे खड्डे, महानगर गॅसवाले असतील, रिलायन्सचे केबल असतील, जिओचे केबलवाले असतील, या लोकांनी जे जे रस्ते खोदलेले आहेत ते मेंटेनन्स व्यवस्थित झालं नाही.